आज मी तुमच्याबरोबर खूपच चविष्ट असा नाश्ता बनवायची रेसिपी शेअर करणार आहे. आता मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुद्धा लागणार आहेत. तेव्हा अशा छान छान रेसिपी जर तुम्ही शिकल्या तर तुमच्या मुलांकरिता तुम्ही नक्कीच बनवू शकता. ही रेसिपी तर खूपच साधी, सोपी आणि सरळ आहे आणि अगदी झटपट बनवून तयार होते. चला तर ही रेसिपी बनवायला सुरुवात करूया. मी इथे एका कढईमध्ये 1.5 कप पाणी घेतलेलं आहे. यामध्ये अर्धा चमचा मीठ घालूया. 1 चमचा साजूक तूप घालूया. तुपाऐवजी तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता. सर्व जिन्नस व्यवस्थित मिसळून घेऊया. आता आपल्याला या पाण्याला छान उकळून घ्यायचं आहे. पाणी उकळलेलं आहे. आता इथे गॅसची फ्लेम आपल्याला अगदी लो करायची आहे आणि 1.5 कप तांदळाचं पीठ यामध्ये घालायचं आहे. याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावर झाकण ठेवून आपल्याला 2 ते 3 मिनिटे मध्यम फ्लेमवर याला छान शिजवून घ्यायचं आहे. 3 मिनिटे पूर्ण झालेली आहेत. तांदळाचं पीठ छान वाफवलेलं आहे. बस आपल्याला याला एवढंच वाफवायचं आहे. आता गॅस बंद करून घेऊ. मी इथे एक मोठी परात घेतलेली आहे. याला थोडंसं तेल लावून ग्रीस करून घेऊया. या परातीमध्ये हे तांदळाचं पीठ काढून घेऊ व याला थोडं थंड होऊ देऊ. आता हे तांदळाचं पीठ थोडंसं थंड झालेलं आहे. हाताला थोडंसं तेल लावून हे पीठ आपल्याला छान मऊसर मळून घ्यायचं आहे. बघा आता मी हे पीठ व्यवस्थित मळून याचा एक गोळा तयार करून घेतलेला आहे. आता यातील थोडं थोडं पीठ घेऊन आपल्याला याप्रमाणे छोटे छोटे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर याप्रमाणे गोल बॉल्स आवडत असतील तर तुम्ही गोल करा किंवा तुम्ही आपल्या मनाप्रमाणे याला आकार देऊ शकता. मी असे छोटे छोटे बॉल्स करून घेत आहे. या नाश्त्याला तुम्ही काय नाव देणार आहात ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आता आपल्याला हे बॉल्स छान वाफवून घ्यायचे आहेत. याकरिता मी एका पातेल्यामध्ये 1.5 ग्लास पाणी ठेवलेलं आहे तापायला. पाणी छान तापलेलं आहे बघा. आता यावर आपल्याला एक अशी चाळण ठेवायची आहे. चाळणीला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. यामध्ये आता हे सर्व बॉल्स आपल्याला घालायचे आहेत. हा नाश्ता खूपच छान लागतो आणि विशेषतः लहान मुलांना तर हा खूपच आवडतो. मुलांना तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा हा नाश्ता बनवून देऊ शकता. आता तर उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होणार आहेत. अशात तर मुलांची रोजच डिमांड असते की आई आज काहीतरी छान बनव ना. तेव्हा तुम्ही असे बॉल्स बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता व हवे तेव्हा त्याला फ्राय करून छान आपल्या मुलांना नाश्ता बनवून देऊ शकता. आता हे बॉल्स आपण 10 ते 12 मिनिटांकरिता छान वाफवून घेणार आहोत. 10 ते 12 मिनिटे पूर्ण झालेली आहेत. बघा हे बॉल्स किती छान वाफवले गेलेले आहेत आणि अगदी सुपर सॉफ्ट स्पॉन्जी वाटत आहेत. अगदी रसगुल्ल्याप्रमाणे हे दिसत आहेत. चला आता आपण याच्याकरिता छान फोडणी तयार करून घेऊया. एका कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घातलेलं आहे. यामध्ये 1 लहान चमचा उडदाची डाळ आपल्याला घालायची आहे. यासोबतच तुम्ही चण्याची डाळ सुद्धा घालू शकता. 1 लहान चमचा मोहरी घातलेली आहे. अर्धा लहान चमचा जिरे घातलेले आहे. 2 ते 3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या मी घातलेल्या आहे. 4-5 कढीपत्त्याची पाने इथे चिरून घातलेली आहेत. सर्व जिन्नस व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. यामध्ये आता अर्धा चमचा मीठ घालायचं आहे. 1 चमचा लाल तिखट घालायची आहे. 2 चिमूट हिंग घालायचं आहे व 2 चमचे तीळ घालायचे आहे. त्याचबरोबर 1 लहान चमचा साखर घालायची आहे. सर्व जिन्नस व्यवस्थित पुन्हा मिसळून घ्यायचे आहेत. यामध्ये तीळ घातल्याने याची चव खूपच छान येते. आता सर्व जिन्नस व्यवस्थित मिसळून झालेले आहेत. यामध्ये आता आपण जे राईस बॉल्स बनवून ठेवलेले आहेत ते बॉल्स घालूया व याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. मी ही फोडणी अगदी साधी सोपी बनवलेली आहे. तुम्ही यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे व्हेरिएशन आणू शकता. हवं तर तुम्ही चायनीज मंचुरियन प्रमाणे सुद्धा याची फोडणी तयार करू शकता. याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. आता यावर झाकण ठेवून आपल्याला 3 मिनिटांकरिता याला पुन्हा छान शिजवून घ्यायचं आहे. त्यामुळे सर्व मसाल्यांची चव या बॉल्स मध्ये व्यवस्थित येईल. 3 मिनिटे पूर्ण झालेली आहेत. आता यावरचं झाकण काढूया. यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि याला मिसळून घेऊ. अतिशय चविष्ट असा भन्नाट नाश्ता बनून तयार झालेला आहे. बघा किती सॉफ्ट बनलेला आहे. अगदी कापसाप्रमाणे मऊ सॉफ्ट हा वाटतो आहे. तुम्ही याला टोमॅटो सॉस, चिंचची चटणी, हिरवी चटणी किंवा सांबार बरोबर सुद्धा खाऊ शकता किंवा अगदी असं जरी खाल्लं तरीही हा नाश्ता खूपच छान लागतो. तुम्ही हा नाश्ता नक्की बनवून बघा व तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघण्याकरिता आपल्या सर्वांचे धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपली काळजी घ्या.